केंद्राचं होत आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये केंद्राने ताशेरे ओढली आहे. लाडकी बहीण योजनेचा जो मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे त्या अनुषंगाने ताशेरे ओढली. खरं तर लाडक्या बहिणीवर आरोप टाकून केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार सर्वसामान्याला मदत देण्यापासून दूर ठेवण्याचा एक प्रयत्न करते आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर केंद्र आणि राज्य सरकारनी धनदागड्या उद्योगपतीचं किती कर्ज माफ केलं हे एकदा देशाच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर मांडलं तर मला वाटतं की खरं पितळ उघडं होईल. जे मोदींचे मित्र आहेत त्या मित्रांचे किती कर्ज माफ केलेत, कुठल्या कुठल्या वेळेस केलेत, कोणत्या बँकेचे पैसे यांनी भरलेत, ही माहिती फक्त द्यावी म्हणजे खरं राज्याची आणि देशाची तिजोरी कोण लुटते आहे हे आपल्याला कळेल. आणि सर्वसामान्याला गरिबांना मदत करणं ही भूमिका ही यांनी सुरू केली असं नाही, काँग्रेसच्या काळापासून सुरू आहे आणि काँग्रेसने नेहमी सगळ्यांना बरोबर आणण्यासाठी काम केलेलं होतं. त्यावेळेस असा कुठलाही वाद निर्माण होत नव्हता. आता वाद निर्माण होण्याची कारणं तीच आहेत की धनदागड्यांची कर्ज माफ केली म्हणून राज्याची आणि केंद्राची तिजोरी खाली झालेली आहे असं आमचं मत आहे. अजितदादांच्या निर्णयानंतर कुठेतरी आता त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण द्याव्याबद्दल चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवार यांचं नाव ते समोर केलं जातं, तुम्हाला काय वाटतं? बघा आता त्यांचा जो बहुमत आहे पाचवी बहुमत आहे. आता या पाचवी बहुमतामध्ये आता मेन कर्णधार भाजपच आहे. त्यामुळे आता मेन कर्णधार काय काय त्याच्यामधले प्रयोग करते ते आपल्याला ज्यावेळेस या सगळ्या घडामोडी होतील त्यावेळेस आपल्याला कळणार आहे. त्यामुळे आत्ता आम्हाला वाटतं की त्याच्यात कुठलीही प्रतिक्रिया देण्यापेक्षा राज्यातलं सरकार हे झोपी गेलेलं आहे. राज्यामध्ये प्रशासन राहिलेलं नाही. सर्वसामान्य लोक असुरक्षित मानायला लागलेले आहेत. गुंडाईजम मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, माफियाराज मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे, दिवसाढवळ्या खून होण्याचे प्रमाण वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे राज्यात सरकार आहे की नाही अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून यांना मिळालेला पाचवी बहुमताचा उपयोग राज्य ओरबडण्यासाठी या लुटण्यासाठी आहे काय असं आता सामान्य जनतेला वाटते आहे. त्याच्यामुळे सरकारमध्ये कोण उपमुख्यमंत्री होणार आहे, कोणाला कोणतं खातं मिळणार आहे याच्यावर लक्ष द्यायचं कारण आमच्याकडे नाही. नाही, याला जोडून फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी. अगोदर अजितदादा जेव्हा होते तेव्हा सुद्धा चर्चा होते आणि आता सुद्धा त्या संदर्भात देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळे या जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत मग महाविकास आघाडीचं भविष्य काय? बघा, मला दोन्ही पवार एकत्रित यावं अशी अपेक्षा आमची अनेकदा होती, आमच्या शुभेच्छा होत्यात. अनेक राजकीय पक्ष वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना टीका करायची. आमची आजही आहे, उद्याही आहे आणि त्यांनी कुठं राहावं त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचं भवितव्य हा विषय नाही आहे. काँग्रेसचं भवितव्य नेहमी उज्ज्वल राहणार आहे. त्यामुळे मला आत्ता त्या परिवारांनी एकत्र राहावं अशा शुभेच्छा आम्ही मागच्या काळातही दिलेल्या होत्या जेव्हा अजितदादा होते त्यावेळेसही. आताही आमच्या त्याच शुभेच्छा. नानाभाऊ, एक 8-10 दिवसापूर्वीचा तुमचा एक बाईट व्हायरल होतो आहे की राज्याच्या राजकारणामध्ये येत्या 8 दिवसामध्ये काही होऊ शकतं. बघा, राजकीय व्यवस्थेमध्ये भाजपची जी काही भूमिका आतापर्यंत आपण देशपातळीवर पाहिली, त्यांच्यासोबत जेवढे पक्ष राहिलेत, मग काश्मीर ते कन्याकुमारी आपण ज्याला भारताचे 2 भाग मानतो, या सगळ्या भागामध्ये त्यांच्यासोबत असलेला एकही पक्ष हा नंतर वरता आलेलाच नाही. अशा पद्धतीचं चित्र आपण पूर्ण देशभरामध्ये पाहतो आहे. आणि त्याच्यामुळे मी महाराष्ट्रामधल्या ज्या काही आता लोकल बॉडीज निवडणुका ज्या झाल्यात, विशेष करून महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात, ज्यामध्ये अजित पवारांना अपेक्षित होते की पिंपरी चिंचवड आणि पुणे आणि एकनाथ शिंदेंना अपेक्षित होतं की नवी मुंबई ठाणे ह्या जागा आणि नवी मुंबई या जागा त्यांच्याकडे राहतील असे अपेक्षित होतं. पण आपण ते निकाल आल्यानंतर हे सगळे चित्र पाहिलं आणि बस निकाल झाले त्या दुसऱ्या दिवशीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दाऊसला चालले गेलेत आणि दाऊसवरून काहीतरी 30 लाख की 50 लाखाचे मोठे मोठे जे पहिले खत्री होते सट्ट्याचा आकडा उघडायचे त्या पद्धतीचं उघडलेत त्यांनी तिथून दाऊसमधून. आणि त्याच्यानंतर
आणि तिथून जे दिल्लीतून त्यांना आदेश जायचे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जे मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहत होतो की कुठल्याही हालतीत भाजपचाच महापौर झाला पाहिजे मुंबईला, अशा पद्धतीचे जे काही बलगणा सुरू होत्यात आणि त्याच्या आधारावर ज्या राजकीय घडामोडी ज्या पाहिल्या जात होत्या त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा या दोघांनाही एक प्रकारचा राजकीय थ्रेट त्या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि म्हणून मी त्या पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. ते राजकीय वक्तव्य होतं, पण अशा पद्धतीची घटना होईल हे काही अपेक्षित नव्हतं आणि त्यामुळे पण जे काही राजकीय समीकरणं आपण पाहिली त्या समीकरणात ती परिस्थिती त्यावेळेस होती. चंद्रपूरमधील काही नगरसेवक समृद्धी महामार्गामधून परत येताना काही लोकांनी त्यांना अपहरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. करणारे तुमच्या काँग्रेसचे दुसऱ्या गटाचे होते अशी देखील माहिती आहे, तक्रार नोंदवली गेली आहे. बघा, मला अजून त्याच्याबद्दलची कुठली माहिती नाही. मी आत्ताच तुमच्याकडून ऐकतो आहे, त्यामुळे याच्यावरची माहिती घेतल्यानंतर मला प्रतिक्रिया देता येईल. कुठेतरी हे सगळं माहीत असताना कोणीतरी वरिष्ठ नेते बोलत नाही अशा पद्धतीची परिस्थिती, प्रदेशाध्यक्षापर्यंत हा वाद केला पण अजून मिटवू शकले नाही, कुठेतरी अपयश आहे काँग्रेस. बघा, मी एक गोष्ट सांगितली की काँग्रेसचं अपयश नाही असतं, व्यक्तीचं अपयश असते, पक्षाचं अपयश नाही. कार्यकर्ते आपल्या पद्धतीनं आणि सामान्य लोक जी काँग्रेस विचाराची आहेत ती आपला पक्ष निवडून आला पाहिजे त्यासाठी ते प्रयत्न करतात. संघटनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात नेमकं तिथं आमचे CLP आहेत, खासदार आहेत आणि प्रदेशाध्यक्षाकडे, तर ह्या सगळ्या घडामोडी मी आपल्या माध्यमातून पाहतो आहे. त्यामुळे आता जे चाललेलं आहे ते काही बरोबर नाही आहे असं मला वाटतं आहे. जेव्हा पक्षाची मिटिंग होईल त्यावेळेस आम्ही याच्यावरची चर्चा करू. ज्या पद्धतीने बरोबर नाही असं तुम्ही म्हणता भाऊ, पण तुम्ही प्रदेशाध्यक्ष राहिलेले, हा वाद खरंच इतक्या दिवस चिघळत राहिले पाहिजे का? दोन्ही लोकांना समोरासमोर बसून आतापर्यंत सुटायला पाहिजे होता, महापौर बसून झाला पाहिजे होता. नाही, महापौराची निवडणूक 10 तारखेला आहे. 10 त्याच्यामुळे महापौर असं पहिलेच नाही बसत, त्यामुळे ते वेळेपर्यंत सगळे समीकरण चालतात. पण अशा पद्धतीची जी चर्चा माध्यमातून आम्ही ऐकतो आहे ते बरोबर नाही आणि त्यावेळेस पक्षाच्या पातळीवरून हे प्रकरण तिथल्या तिथं संपवलं पाहिजे. विदर्भात एकमेव नगरपालिका चंद्रपूरची, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे सदस्य निवडून आलेले आहेत आणि अशा पद्धतीची दुपडी होणं ते पक्षाच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे. पक्षश्रेष्ठीने याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे. नाना, अजितदादांचं जे काही अपघाती निधन झालं त्यावरनं अनेक शंका उपस्थित केल्या त्या अनेकांनी चौकशीची मागणी केली आहे. घात आहे की अपघात आहे अशा पद्धतीने देखील प्रश्न उपस्थित. नाही, चौकशी तर ऑलरेडी सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे चौकशीमध्ये जे काही येईल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यामुळे मी ते घात आहे की अपघात आहे याच्यावरचं मला आत्ता वक्तव्य करणं चुकीचं ठरेल. आणि आता जे चौकशा सुरू झालेल्या आहेत असं तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतो आहे. लोकप्रतिनिधीवरील खटल्यांबाबत ॲप तयार करा असा न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिलेला आहे. कशा पद्धतीने करतो? बरोबर आहे. मागच्या काळातही या पद्धतीचे निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाकडूनही आलेले आहेत आणि जे काही लोकप्रतिनिधीवर सामाजिक, राजकीय किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे काही गुन्हे दाखल असतील त्याबद्दलचं त्याचे तातडीनं निर्णय लावून लोकप्रतिनिधी कायदा जो आहे त्याबद्दलचं तातडीनं त्याच्यामध्ये निर्णय होऊन जे गंभीर स्वरूपाचे असतील तर त्यांना डिस्क्वालिफिकेशन वगैरे या पद्धतीच्या कारवायाच्याबद्दलचं माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच वेळेस निर्देश दिलेले होते. पण अजूनपर्यंत सरकारनी, मग राज्य सरकार असतील की केंद्र सरकार असेल, यांनी त्या पद्धतीचं कुठलीही कारवाई अजूनपर्यंत केलेली नाही आणि म्हणून पुन्हा माननीय न्यायालयाला त्या पद्धतीचे आदेश द्यावे लागलेत. आणि एक गोष्ट आपण पाहिली की राज्याच्या सरकारमध्ये असो की केंद्राच्या सरकारमध्ये असो, मंत्रिमंडळातही आपण पाहिलं तरी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आणि मी मागच्या काळातही सांगितलं की महाराष्ट्राच्याही राजकारणात जवळपास 65% लोक हे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये त्यांच्यावर केसेस आहेत. त्यामुळे जी काही असेल कुठल्याही गुन्हे असतील ते गुन्हे आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला निकाली लागणं आणि म्हणून स्वच्छ लोकशाही जी लोक अपेक्षित करतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात तीच भूमिका मांडलेली आहे ती त्याला पूर्णत्वास निघाली आणि म्हणून माननीय न्यायालय वारंवार त्या पद्धतीचं राज्य आणि केंद्र सरकारला आदेश देत राहतात. भाऊ, चंद्रपूरचे तुमचे
तुमच्या पक्षाचे स्थानिक नेते रामू तिवारी यांनी थोड्या वेळापूर्वी बोलताना असं म्हटलं की आमच्या पक्षात काही गुंड प्रवृत्तीचे लोक शिरले हे खरं आहे आणि आमच्या पक्षामध्ये गटबाजी चंद्रपूरमध्ये सुरू आहे हे खरं आहे. या सगळ्या याच्यावर बघता आपण काय वाटतं आपल्याला, ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि त्यानंतर पळवापळवी सुरू झाली, नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबईपर्यंत नगरसेवकांना फिरवलं जात आहे, हे योग्य आहे का? किंवा गुंड प्रवृत्ती जी मी आहे मगाशी आपल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की जे चाललं ते बरोबर नाही. राज्याच्या नेतृत्वाने तातडीने दखल घेऊन त्या पद्धतीचं हा विषय संपवला पाहिजे. विदर्भात एकमेव महानगरपालिका त्या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूने आलेली आहेत आणि अशा पद्धतीत समजा जे चाललेलं आहे, जे तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतो आहे, ते काही बरोबर नाही आहे. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाने त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घातलं पाहिजे आणि जो कोणी चुकीचं करत असेल त्याला तंबी देऊन आणि सगळ्या सदस्यांना, कारण ते पक्षाचे हे आहेत, पुन्हा व्यक्तीचे नाहीत, त्यामुळे त्या पद्धतीची भूमिका घेतली गेली पाहिजे. ही भूमिका आमची आहे. इसी को हिंदी में बोल दीजिए, मैं पूछता हूँ. वो जिस तरीके से चंद्रपुर में घटनाएं चल रही, महानगरपालिका चुनाव के निकाल रिजल्ट सामने आने के बाद में दो गुट जो हैं वो आपस में एक दूसरे के नगर सेवक भगाने की कोशिश कर रही है. प्रतिभा धानोरकर ने ये कहा था कि रैली में से नगर सेवकों को उठाने की कोशिश हुई थी. उसके बाद वडेट्टीवार जी ने कुछ कहा था और अभी तो ये मामला वास्तविक तौर पर सड़कों पर आ गया है. समृद्धि महामार्ग पर बस रोक करके जो कुछ तलवार और चाकू के साथ में धमकी देते हुए मुंह चेहरा बांध करके लोग आए और उन्होंने अपहरण की कोशिश की. आपको क्या लगता है, क्या ये सही है? और जिस तरह से आपके पार्टी के स्थानिक नेताओं ने कहा कि आपके पार्टी में गुंडा प्रवृत्ति के लोग घुस गए हैं और क्या गुटबाजी चरम पर है? देखो, जो आपके माध्यम से हम सुन रहे हैं ये, और वहाँ पे अगर उस तरह से हो रहा होगा उसका समर्थन कोई नहीं करेगा. विदर्भ में हमारी एकमेव चंद्रपुर की महानगरपालिका कांग्रेस के कब्जे में है और इस तरह से ग्रुपबाजी कर कर पार्टी की जो छवि खराब करने का काम जो हो रहा है वो बराबर नहीं, उसका कोई समर्थन करने का प्रश्न ही नहीं उठता. राज्य नेतृत्व ने इस पर तुरंत ध्यान देकर और वो पार्टी के सिंबल पे चुन के आए हुए और इसलिए तुरंत ये सब सदस्यों को साथ में लेकर वहाँ पर सबको इकट्ठा कर कर सबके विचार से जो उम्मीदवार हमारे जो सदस्य है महानगर पालिका के, उनके विचार से वो उनकी लीडरशिप और ये सब डिसाइड कर लेना चाहिए था. लेकिन अब इसको तो अपन लेट हो गए, लेकिन अभी भी कुछ बिगड़ा नहीं है. अब सबको बिठाकर वो इशू को सॉल्व करना चाहिए, ये भूमिका हमारी है.